आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे। मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो। त्यांनी त्यांचे 10 वर्ष सांगावे, आम्ही आमचे सांगतो। माझं त्यांना त्या ठिकाणी खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना, गृहमंत्री असताना, राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही 10 वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो। त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं। प्रणितीताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे। राम सातपुतेची बहीण आहे, आमची भगिनी आहे, माझी मोठी बहीण आहे। आम्ही असं कधीही करणार नाही। आमचा तो संस्कार नाही आहे। आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे आमचा संस्कार नाही आहे। त्यांनी विकासावर बोलावं। फ्रस्ट्रेशन आलं आहे, साहजिक आहे। सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत, कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे, त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे, काय बोलायचं। त्याच्यामुळे स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवाने निवडणूक फिरवायचा प्रयत्न करतायत। परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो, ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही। ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे, याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे। तुम्ही सोलापूरसाठी काय केलं 10 वर्षामध्ये ते सांगावं। आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी, मोदीजींनी, ते आम्ही सांगतो। सोलापूरकर अनुभवत आहेत। येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून, सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो हे सोलापूरकरांना माहीत आहे। केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे, राज्यामध्ये मोदीजींचं सरकार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अशा विषयाला आपण विकासाच्या प्रश्नातून बोलावं। मी ताई 100% विकासावर बोलणार। तुम्ही आम्हाला काहीही शिव्या दिल्या तर फक्त विकास, सोलापूरचा विकास आणि विकासच।